Welcome students to the standard 10. Here I am Pandre teacher of Pandre classes. Today's subject is the science 2 and the first chapter is the heredity and evolution. Now in this chapter the first question is the which component of the cellular nucleus of living organisms carries hereditary characters. म्हणजे आपल्या बॉडीतील सेल्युलर न्यूक्लियसमध्ये असं काय असतं की ज्यामुळे हेरिडिटरी कॅरेक्टर म्हणजे अनुवांशिक गुणधर्म, चॅप्टरचं नाव आहे अनुवांशिकता. तर आणि इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती. तर आपल्या बॉडीतल्या सेलमध्ये असे काय घटक आहे जे की हेरिडिटरी कॅरेक्टर म्हणजे अनुवांशिक गुणधर्म कॅरी करतात. त्यांचं नाव आहे इट इज कॉल्ड एज द क्रोमोझोम्स. ते हे दिसतात या ठिकाणी ते क्रोमोझोम्स किंवा जीन्स किंवा DNA. दुसरा प्रश्न विचारला आहे what do we call the process of transfer of physical and mental characters from parents to progeny. म्हणजेच फिजिकल म्हणजे शारीरिक आणि मेंटल म्हणजे मानसिक, म्हणजे शारीरिक आणि मानसिक गुणधर्म हे पॅरेंट्सकडून त्यांच्या प्रोजनीपर्यंत जातात. त्या प्रोसेसला काय म्हणतात? त्या प्रोसेसला म्हणतात हेरिडिटी. हेरिडिटी अनुवंशिकता. आपल्या पॅरेंट्सकडून त्यांच्या पुढच्या पिढीपर्यंत कॅरेक्टर्स जाणे याला हेरिडिटी किंवा अनुवंशिकता असं म्हणतात. ओके, आता आपण बघूया डेफिनेशन. हेरिडिटी म्हणजे काय? तर हेरिडिटी इट इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अदर जनरेशन्स व्हाया जीन्स. जीन्सद्वारे जे बायोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत ते एका जनरेशनकडून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात. आणि ते जाण्याचा मार्ग म्हणजे काय? तर जीन्सद्वारे. तर जीन्सद्वारे जे कॅरेक्टर जातात त्याला म्हणतात हेरिडिटी. तर आपण बघूया या जे आहे बेनिफिट्स ऑफ सायन्स ऑफ हेरिडिटी. तर बेनिफिट्स काय, फायदे काय? तर बेनिफिट्स ऑफ सायन्स ऑफ हेरिडिटी. म्हणजे हेरिडिटी काय शिकायची, त्याचे काय फायदे आहेत तर आपण बघूया या हेरिडिटीचे काय काय बेनिफिट्स आहेत. तर युजफुल फॉर डायग्नोसिस. तर हे हेरिडिटीमुळे काय होतं? डायग्नोसिस करता येतं. डायग्नोसिस म्हणजे काय? रोगनिदान करता येतं. देन ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर. सेकंड आहे ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर्स. म्हणजेच उपचार करण्याकरता आणि तो रोग होऊ नये म्हणून त्यासाठी देखील हेरिडिटरी डिसऑर्डर्स होऊ नये, आपल्या बॉडीमध्ये काही म्युटेशन किंवा चेंजेस होऊ नये यासाठी या ट्रीटमेंट यासाठी सुद्धा आपल्याला गरज लागते हेरिडिटीची. देन थर्ड आहे दॅट इज प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स. थर्ड आहे प्रोडक्शन ऑफ that is the third point, production of hybrid varieties of plants and animals. तर प्लांट्स आणि ॲनिमल्सची हायब्रिड व्हरायटी प्रोड्यूस करायला देखील कशाची गरज लागली आपल्याला? हेरिडिटीची. आणि नेक्स्ट आहे अँड इन इंडस्ट्रियल प्रोसेस. आणि इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये इंडस्ट्रियल प्रोसेस in which microbes are used. In which microbes are used. ज्यामध्ये मायक्रोब्स यूज करतात. तर या अशा ठिकाणी देखील या हेरिडिटीचा यूज होतो. बेनिफिट्स त्याचे फायदे आहेत. आपण बघूया पुढचं की क्वेश्चन आहे स्केच अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ DNA अँड व्हेरियस टाईप्स ऑफ RNA. तर DNAचं स्ट्रक्चर कसं आहे हे आपण बघूया अँड व्हेरियस टाईप्स ऑफ RNA. तर
हे तुम्हाला पॉईंट समजला असेल तर तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचे नोटबुकमध्ये तुमच्या. Then next point is the DNA. त्याचं स्ट्रक्चर आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. बघूया आपण. तर DNA हा कसा बनलेला आहे हे आता आपण बघूया. तर DNA इट इज अ डबल हेलिक्स. तर हा डबल हेलिक्स म्हणजे काय तर बघतोय आपण. हा इथे या प्रकारे हेलिक्स म्हणजे अशा प्रकारे वळणदार. तर हेलिक्स तर हा एक स्ट्रँड आणि दुसरा एक स्ट्रँड असं मिळून 2 स्ट्रँड झाले, 2 धागे झाले. त्याला म्हणतात डबल हेलिक्स स्ट्रक्चर. हेलिक्स म्हणजे सर्पिलाकार, म्हणजे सापासारखंच दिसतं असं वळणदार. तर याला म्हणतात डबल हेलिक्स स्ट्रक्चर. देन बाउंडेड बाय, कशाने बाउंड केलेलं आहे. इट इज बाउंडेड बाय 2 स्ट्रँड्स. जे 2 धागे दिसतात तुम्हाला स्ट्रँड्स, हा एक धागा असा आणि दुसरा एक धागा. तर हे 2 जे धागे आहेत त्याला म्हणतात बाउंडेड बाय 2 स्ट्रँड. अँड दिस 2 स्ट्रँड म्हणजे इच ऑफ दिस 2 स्ट्रँड, दोन्ही जे स्ट्रँड असतात ते कशाने बनले असतात. हा एक स्ट्रँड आपण असं घेतला तर हा स्ट्रँड कशाने बनला आहे. इट इज मेड बाय द न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स. म्हणजे प्रत्येक जो थ्रेड आहे तो न्यूक्लिओटाइड सिक्वेन्सनी बनलेला आहे. तर न्यूक्लिओटाइड्स जे सिक्वेन्स आहे तर ते काय नेमकं काय न्यूक्लिओटाइड म्हणजे काय तर बघूया आपण. न्यूक्लिओटाइड म्हणजे काय तर या स्ट्रँडवर मला दिसतात की इथे काही मी ब्लॅक कलरचे राऊंड काढलेत, काही असे पूर्ण कलरफुल केलेत, कलर केला पूर्ण. तर हे जे दिसतात तर यामध्ये हा एक आपण थ्रेड, हा एक स्ट्रँड जर गृहीत धरला तर यावर काही जे आहे राऊंड केलं आहे त्यात ती शुगर आहे. पण शुगर म्हणजे काय तर ती आहे डीऑक्सी रायबो शुगर. डीऑक्सीरायबो शुगर. तर ही डीऑक्सीरायबो शुगर आहे. आणि दुसरं दिसतंय त्या खालीच मी काढलं आहे गोल राऊंड असं केलेलं आहे. याला म्हणतात पी मीन्स फॉस्फोरिक ॲसिड. आणि हा न्यूक्लिओटाइड कसा बनला हे बघूया आपण. आणि या थ्रेडवर ते न्यूक्लिओटाइडचं फंक्शन काय आहे फॉस्फोरिक ॲसिड. आणि इथे या साईडला काढलेत मी जसं की दिसतं तुम्हाला बघा आतमध्ये. तर ते आहे नायट्रोजिनस बेसेस. तर एक नायट्रोजिनस बेसेस मी घेते तो आहे टी आणि हा एक घेतला. एकूण टोटल 4 आहे नायट्रोजिनस बेसेस. तर वन ऑफ द नायट्रोजिनस बेस. तर ह्या तिघांचा मिळून एक बनतो काय न्यूक्लिओटाइड. सर न्यूक्लिओटाइड जो आहे या तिघांचा मिळून एक न्यूक्लिओटाइड बनतो. आता हा जो आहे नायट्रोजिनस बेस म्हणजे काय हे पहिले मी एक्सप्लेन करते. तर या आतमध्ये दिसतं तुम्हाला 1 2 3 4 टोटल या साईडला बघायचं. तर हे 4 म्हणजे नायट्रोजिनस बेसेस. या नायट्रोजिनस बेसेसचं नाव आहे एक आहे ए. तर इथे ए म्हणजे काय तर एचा अर्थ आहे दॅट इज द ॲडेनिन. A means adenine, then T means thymine, then G means guanine, and C means that is the cytosine. तर असे जे आहेत 4 जे आहे ते काय that they are called as the nitrogenous bases. तर या 4 नायट्रोजिनस बेसेस पैकी यांची पेअरिंग कशी होते ते बघूया आपण. तर ए ची पेअरिंग ही टी सोबत होते आणि जी ची पेअरिंग ही सी सोबत होते. म्हणजे एका स्ट्रँडवर या स्ट्रँडवर समजा टी आणि सी असेल तर दुसऱ्या स्ट्रँडवर जो थ्रेड आहे त्याच्यावर काय असतं ए म्हणजे ॲडेनिन आणि त्याला असतं जी. म्हणजे ए ची पेअरिंग टी सोबत आणि जी ची पेअरिंग सी सोबत. या 4 पैकी एक कोणताही नायट्रोजिनस बेस घ्या. दीज आर द बेसेस अनेक वचन. त्यापैकी एक बेस घेतला समजा टी घेतला तर तो एक टी. आता इथे आपण घेतला टी हा एक जो आहे
त्याला म्हणतात काय, थायमिन. आणि एक शुगर, शुगर म्हणजे डिऑक्सिरायबो शुगर. डिऑक्सिरायबो शुगर म्हणजे कारण नाव आहे डी, म्हणजे डी रायबो ऑक्सी डिआयबो डिऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड असं याचं नाव आहे, डिऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड. तर डिऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड असल्यामुळे ही जी शुगर आहे ती कोणती शुगर आहे, डिऑक्सिरायबोज शुगर. शुगर म्हणजे एस एक घेतला आपण. दुसरा जो आहे तो फॉस्फोरिक ॲसिड पी. अशा प्रकारे हे तीन मिळून म्हणजे शुगर, फॉस्फोरिक ॲसिड आणि एक नायट्रोजिनस बेस, ह्या तिघांचा मिळून एक काय तर होतो, इट इज कॉल्ड एज द न्यूक्लिओटाइड. अशा प्रकारे हा जो थ्रेड आहे, प्रत्येक थ्रेड हा न्यूक्लिओटाइडचा एक सिक्वेन्स आहे. म्हणजे एक न्यूक्लिओटाइड, एक दुसरा न्यूक्लिओटाइड घ्या, एक तिसरा पुन्हा शुगर आहे, फॉस्फरस आहे, तिसरा घ्या, देन चौथा. आता असे हे न्यूक्लिओटाइडचे सिक्वेन्स, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, असे न्यूक्लिओटाइडचे जे सिक्वेन्स आहेत यामध्ये ह्या साईडला पण जाऊ शकतात, इकडे पण. हे न्यूक्लिओटाइडचे सिक्वेन्स असं गेला आपण, फर्स्ट, मग इथला सिक्वेन्स घ्या न्यूक्लिओटाइडचा, दुसरा, तिसरा. अशा न्यूक्लिओटाइडच्या सिक्वेन्सनी मिळून काय बनले आहेत, न्यूक्लिओटाइड्स. म्हणजे अनेक न्यूक्लिओटाइड एकत्र येतात आणि त्याचा काय बनतो, न्यूक्लिओटाइड्स. म्हणजे एक जो पूर्ण मॅक्रो मॉलिक्यूल जो आहे, मोठा मॉलिक्यूल, न्यूक्लिओटाइड्सचा एक मोठा मॉलिक्यूल्स या ठिकाणी अशा प्रकारे तयार होत असतो. आता प्रत्येक न्यूक्लिओटाइडमध्ये जो नायट्रोजिनस बेस आहे तोच राहत नाही, तो चेंज होत जातो. म्हणजे आता पहिल्यांदा एस बघितला आपण, इथं एस आला, नंतर इथं पी आला, तर काय आलाय, टी आलाय. दुसऱ्या वेळेस आपण बघूया की समजा इथं परत मी घेतला आहे शुगर, मग फॉस्फरस घेतला आहे, आता इथे काय आलेलं आहे, सी म्हणजे सायटोसिन. तर एकदा सायटोसिन आलेलं आहे, इथं थायमिन आलेलं आहे. तर अशा प्रकारे डिफरंट जे असतात नायट्रोजिनस बेसेस हे प्रत्येक न्यूक्लिओटाइडमध्ये वेगळे राहू शकतात. म्हणजे आता एस पी टी कदाचित दुसऱ्या ठिकाणी काय येईल, दुसऱ्या वेळेस ए येऊ शकतं, म्हणजे दुसरा न्यूक्लिओटाइड. तिसऱ्या वेळेस काय येऊ शकतं, जी म्हणजे ग्वानिन येऊ शकतं. चौथ्या वेळेस काय येऊ शकतो, सायटोसिन. असे वेगवेगळे न्यूक्लिओटाइड्स एकत्र येतात आणि त्याची एक त्या जे न्यूक्लिओटाइड्सचे सिक्वेन्स पूर्ण एका स्ट्रँडवर राहतात. आणि अशा प्रकारे न्यूक्लिओटाइड्सचा सिक्वेन्स हा DNA स्ट्रँडवर असतो. मीन्स each strand it is made by the nucleotides, means न्यूक्लिओटाइड्स नी बनलेला असतो. न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स आहे, सिक्वेन्स क्रम असतो, त्या क्रमने तो बनलेला असतो. यामध्ये जे आपण घेतले नायट्रोजिनस बेसेस, तर ह्या दोघांना ॲडेनिन ग्वानिन, तर यामध्ये यांना म्हटलं आहे दॅट इज दे आर कॉल्ड ॲज द प्युरिन्स. ह्या दोन नायट्रोजिनस बेसेसला म्हणतात प्युरिन्स. आणि हे जे दोन आहेत कोणते, थायमिन आणि सायटोसिन, हे जे दोन दिसतात तुम्हाला सी आणि टी, या दोघांना म्हणतात पिरिमिडिन्स. ओके, तुम्हाला समजलं हे. तर अशा प्रकारे ही एक झालं न्यूक्लिओटाइड. या न्यूक्लिओटाइडचा असा सिक्वेन्स यालाच म्हणतात, इट इज कॉल्ड ॲज द जीन्स. म्हणून प्रत्येक वेळेस जे जीन्स आहे किंवा न्यूक्लिओटाइड्स आहे हे चेंज होत राहतात. म्हणजे इथला त्याच्यात सी ॲड झाल्यामुळे हा जीन्स वेगळं काम करणार. समजा इथे टी ॲड झाला तर तो जीन्स वेगळा तयार होणार. म्हणजे इथे एक जीन्स, देन एक दुसरा जीन्स, तर तिसरा जीन्स. अशा प्रकारे ह्या DNAवर काय प्रेझेंट असतात, न्यूक्लिओटाइड किंवा जीन्स किंवा न्यूक्लिओटाइडची पूर्ण जी आहे ती चेन तयार होत असते. अशा प्रकारे म्हणजे अशी चेन आहे आणि या चेनलाच म्हणतात, न्यूक्लिओटाइडच्या चेनला त्याला म्हणतात DNA स्ट्रँड, जो की दोन्हीकडे असतो आणि त्यामुळे डबल हेलिक्स हा बनलेला असतो. ओके, तर जीन्स म्हणजे काय, तर आपण याचं आता परत न्यूक्लिओटाइड किंवा जीन्स म्हणजे काय, तर जीन्स सेगमेंट ऑफ DNA मॉलिक्यूल आहे, तो इट इज द सेगमेंट. हा इतका भाग आता सांगितलं मी, आपण बघूया परत. तर हे तर कळालं आहे तुम्हाला. आता जो आहे हा इतका एक न्यूक्लिओटाइड, म्हणजेच इट इज द सेगमेंट. सेगमेंट म्हणजे पार्ट.
छोटासा पार्ट आहे. इट इज द सेगमेंट. इट इज द सेगमेंट ऑफ DNA. दुसरा न्यूक्लियोटाइड घेतला आपण, त्यामध्ये शुगर आहेच, फॉस्फरस आहेच, फॉस्फरिक ॲसिड, आणि इकडला एक कोणता तरी समजा सायटोसिन. ह्या तिघांनी मिळून दुसरा जीन्स तयार होतोय. अशा प्रकारे जीन्स म्हणजे काय, इट इज द सेगमेंट, थोडा थोडा पार्ट, तुकडा. तर इट इज द सेगमेंट ऑफ DNA मॉलिक्यूल आर कॉल्ड ॲज द जीन्स ड्यू टू व्हरायटी ऑफ सिक्वेन्स. आता व्हरायटी ऑफ सिक्वेन्स, हा एक सिक्वेन्स SPT, हा एक सिक्वेन्स घेतला आपण. तर या वेगवेगळ्या सिक्वेन्समुळे काय होतं आहे, एक सिक्वेन्स घेतला शुगर फॉस्फोरिक ॲसिड T, दुसरा घेतला शुगर फॉस्फोरिक ॲसिड A म्हणजे ॲडेनिन, तिसरा घेऊ शुगर फॉस्फोरिक ॲसिड G ग्वानिन, हा घेतला आपण. आतमध्ये असतात ते लॅडरसारखे दिसतात शिडी. तर चौथा घेतला SPC. ते हा डिफरंट सिक्वेन्समुळे, व्हरायटी ऑफ द सिक्वेन्स काय होतं आहे, ऑफ न्यूक्लियोटाइड डिफरंट काइंड्स ऑफ जीन्स आर फॉर्म. त्यामुळे वेगवेगळे न्यूक्लियोटाइड्स असतात, त्यामुळे हा जीन्स, वेगवेगळ्या प्रकारचे जीन्स फॉर्म होतात. हा एक जीन्स, दुसरा जीन्स, हा तिसरा जीन्स, असे वेगवेगळे डिफरंट टाइप्स ऑफ जीन्स आर फॉर्म. दीज जीन्स आर अरेंज इन लाईन्स. तुम्हाला दिसतंय की ते अरेंज आहे का लाईनमध्ये अरेंज आहे बघा, त्या DNA स्ट्रँडवरच आहे. दे आर अरेंज ऑन द DNA इन अ लाईन. तर लाईनमध्ये ते अरेंज केलेले असतात. ओके. देन जीन्सचं फंक्शन काय, दे कंट्रोल द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ, कशाचं, तर सेलचं. कंट्रोल द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ हेरिडेट अँड सेल अँड ऑल्सो द हेरिडेटरी कॅरेक्टर्स. तर हेरिडेटरी कॅरेक्टर देखील कंट्रोल करतात. ऑल्सो दे ट्रान्सफर द हेरिडेटरी कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू द ऑफस्प्रिंग. तर पॅरेंट्सपासून तर ऑफस्प्रिंगपर्यंत देखील ते कॅरेक्टर्स हे कॅरी करतात. तसेच इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस स्टोअर्ड इन अ जीन्स. तर तिसरं फंक्शन आहे, दोन फंक्शन तुम्हाला समजलेच आहे की ते हेरिडेटरी कॅरेक्टर्स पहिल्यांदाच घेतलं आपण. ते हेरिडेटरी कॅरेक्टर्स हे ट्रान्सफर करतात पॅरेंटपासून तर त्यांच्या ऑफस्प्रिंगपर्यंत. देन दुसरं आहे स्ट्रक्चर अँड फंक्शन, म्हणजे पहिलं आहे हेरिडेटरी, कोण करतात हे सगळं काम, जीन्सचं फंक्शन आहे. जीन्स फंक्शन. तर पहिलं हेरिडेटरी कॅरेक्टर्स, हे पॅरेंट्सपासून तर ऑफस्प्रिंगपर्यंत. सेकंड आहे दॅट इज स्ट्रक्चर कंट्रोल द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ अ सेल. अँड थर्ड आहे दॅट इज इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस. इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन synthesis started due to genes. जी प्रोटीन सिंथेसिसची जी इन्फॉर्मेशन आहे ती देखील या जीन्समुळे स्टार्ट होते आणि सगळी इन्फॉर्मेशन त्यामध्ये स्टोअर पण होते. म्हणजे जोपर्यंत हे ऑर्डर देणारे जे जीन्स आहे, जोपर्यंत ऑर्डर देणार नाही तोपर्यंत प्रोटीन सिंथेसिस तयार होत नाही, प्रोटीन तयार होत नाही. आणि अशा प्रकारे जी इन्फॉर्मेशन आहे ते इन्फॉर्मेशन प्रोटीन सिंथेसिसची ते स्टोअर करून ठेवतात. ओके. तर तुम्हाला हे समजलं आहे DNA म्हणजे काय.